तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राणाला NIA कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे। गेले काही दिवस तहव्वूर राणाला भारतात आणलं जाण्याच्या संपूर्ण घडामोडीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्यानंतर या संदर्भामध्ये भारताला यश मिळालंय। किंबहुना तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये राणाला NIAच्या कोठडीत ठेवण्यात येईल असंही म्हटलं जातंय। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणा हा भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, अखेर भारताला तहव्वूर राणाला भारतात आणण्यामध्ये यश मिळतंय आणि आजच तो भारतात येणार असल्याची शक्यता कळतेय। आणखीन काय माहिती आहे? NIAच्या सोर्सेसकडनं याचं कन्फर्मेशन आलेलं आहे की एक्स्ट्रॅडिशन सुरू झालंय आणि त्याला आजच भारतात आणण्यात येईल। म्हणजेच हे मोठं यश आहे भारत सरकारला, कारण 26/11 हल्ल्यामध्ये अजमल आमिर कसाब नंतर तहव्वूर हुसेन राणा हा दुसरा आरोपी असेल ज्याला भारत सरकार ज्याच्या विरुद्ध खटला चालवेल, ज्याला प्रॉसिक्यूट करण्यासाठी कोर्टासमोर हजर केलं जाईल। आता ज्या वेळेला याचं एक्स्ट्रॅडिशन झालं होतं तेव्हा US कोर्टनं आणि सरकारनं भारत सरकार समोर काही अटी शर्ती ठेवल्या होत्या की तहव्वूर हुसेन राणाच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही, त्यांच्या जेलमध्ये कस्टडीमध्ये याची खबरदारी भारत सरकारनं घ्यावी। यासाठी भारत सरकारनं 2 जेल, दिल्ली आणि मुंबई या 2 शहरांमध्ये 2 विशेष जेलमध्ये विशेष व्यवस्था केली आहे, जेणेकरून तहव्वूर हुसेन राणा हा एक स्पेशल सेलमध्ये राहील जिथे त्याच्या आजूबाजूला कोणीही नसणार, त्याच्या जीवाला धोका होणार नाही। कारण धोका आहे तहव्वूर हुसेन राणाला जर भारतात आणलं तर, असं तहव्वूर हुसेन राणाच्या वकिलांनी US कोर्टासमोर म्हटलं होतं। आता ही सर्व एक्सरसाइज जी सुपरवाइज केली होती ती स्वतः NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांनी केली होती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि MEA मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जयशंकर यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व एक्सरसाइज झाले आणि म्हणूनच भारताला तहव्वूर हुसेन राणाला भारतात आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। म्हणून पहिले काही दिवस NIAच्या कस्टडीमध्ये तहव्वूर हुसेन राणा असेल, कारण 26/11चा खटला किंवा केस आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA बघते, म्हणून सुरुवातीला NIA कडे असेल, त्याचं डिब्रीफिंग होईल आणि त्यानंतर ज्या प्रकरणामध्ये त्याच्या विरुद्ध खटला चालवला जाणार आहे, म्हणजे 26/11 हल्ला आणि इतरही काही केसेस आहेत त्या केसेसमध्ये, म्हणून त्याला मुंबईतही आणण्यात येईल। मुंबईमध्येही त्याच्या विरुद्ध खटला चालवला जाईल आणि शक्यता आहे की दिल्लीमध्ये तिहाड जेल आणि मुंबईमध्ये आर्थर रोड जेल, जिथं कसाबला ठेवण्यात आलं होतं, जे एक विशेष बॅरेक बनवण्यात आले होते, त्याच बॅरेकमध्ये तहव्वूर हुसेन राणालाही ठेवण्यात येणार असलं जाईल। बरोबर आहे, अशी माहिती आहे। गणेश, याचा अर्थ अमेरिकेने कुठेतरी तहव्वूर राणाला हस्तांतरित केलेलं आहे अमेरिकेमध्ये भारतीय पोलिसांकडे, असा याचा अर्थ होतो का? म्हणजे आता फक्त भारतात आणण्याची त्याची सगळी प्रक्रिया बाकी आहे असं समजायचं का? बरोबर आहे, असंच आपण म्हटलं पाहिजे, कारण MEAचे सोर्सेस म्हणतात की त्याला आजच आणण्यात येईल आणि यामुळं जी नोडल एजन्सी आहे, कारण मुंबई पोलीस जाऊन त्याला कस्टडी घेऊ शकत नाही, भारत सरकारकडनं एक नोडल एजन्सी नेमली जाते ज्यामध्ये CBI आहे। त्याचबरोबर NIA कडे एक केस असल्यामुळे CBI आणि NIA यांच्या अधिकाऱ्यांचं एक पथक अमेरिकेत पोहोचल्याचं बोललं जात आहे आणि तेच त्याला भारतात आणतील। म्हणून आज सर्वप्रथम त्याला नवी दिल्ली इथं आणण्यात येईल असं बोललं जात आहे। तिथं NIAच्या कस्टडीमध्ये ठेवल्यानंतर काही दिवस चौकशी झाल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात येईल, कारण मुंबईमध्ये 26/11 खटला हा चालवला जातोय आणि यामुळं 26/11 मधला हा आरोपी असल्यामुळे त्याला मुंबईत आणण्यात येईल आणि त्याच्या विरुद्ध हा खटला विशेष कोर्टासमोर चालवला जाणार आहे आणि त्याला मुंबईत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था ही आर्थर रोड जेल मध्ये केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे। गणेश, त्याचबरोबर तहव्वूर राणाचा 26/11च्या संपूर्ण हल्ल्यामध्ये असलेला सहभाग आणि त्यानंतर आता तो भारतात आल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया किंवा कशा पद्धतीने हा खटला चालवला जाईल याबद्दल काय सांगता येईल? या संपूर्ण प्रकरणामध्ये 26/11 हल्ल्याचा केस हे विशेष कोर्टासमोर सुरू आहे। ज्याच कोर्टानं तहव्वूर हुसेन राणा म्हणा किंवा डेव्हिड कोलमन हेडली आणि अजमल आमिर कसाब, त्याचबरोबर झकीउर रहमान लखवी यांना दोषी ठरवलं आहे, त्यांच्या विरुद्ध आरोपपत्रे दाखल केली आहेत। म्हणून ह्या कोर्टासमोरच तहव्वूर हुसेन राणाला सादर केलं जाईल, खटला चालवला जाईल।
जसं मी म्हणालो की NIA ही नोडल एजन्सी आणि NIA आता 26/11 प्रकरणाचाही तपास करते. म्हणून NIAच्या कस्टडीमध्ये काही दिवस राहिल्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्याच्या विरुद्ध केसेस आहेत 26/11चे त्या प्रकरणामध्ये देखील त्याला हजर केलं जाणार आहे. त्याच्याविरुद्ध खटला चालवला जाणार आहे. मुख्यत्वे हा पाकिस्तानी एजंट आहे, कॅनेडियन नागरिक आहे. कॅनडामध्ये बसून याने डेव्हिड कोलमन हेडलीला भारतात येण्यामध्ये मदत केली होती. तहबूर हुसेन राणाचा रोल काय, तर हा पाकिस्तानी आर्मीमध्ये होता. नंतर हा कॅनडामध्ये गेला. तिथून हा ISI साठी लष्करसाठी काम करायचा आणि ज्या वेळेला 26/11 हल्लाचं कट रचलं जात होतं त्यावेळेला डेव्हिड कोलमन हेडली यानं तहबूर हुसेन राणाची मदत घेतली. तहबूर हुसेन राणाने त्याला कोच्चीमध्ये पाठवलं. तहबूर हुसेन राणाची एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून डेव्हिड कोलमन हेडलीने स्वतःला दाखवून भारताचा व्हिसा घेतला. भारतात तो आला. भारतात तो काही दिवस राहिला. दक्षिणेत राहिला. कोच्चीमध्ये त्याने कंपनी उघडून तिथं त्याने रिक्रुटमेंट केले आणि त्याच आधारे तो पूर्ण भारतभर फिरू राहिला आणि भारतामध्ये येऊन मुंबईमध्ये त्याचं मुख्य लक्ष होतं. तो मुंबईमध्ये येऊन रेकी करत होता. रेकी करण्यासाठी त्याने तहबूर हुसेन राणाची मदत घेतली, पैसे घेतले, त्याच्या कंपनीचा नावाचा वापर केला. म्हणून तहबूर हुसेन राणा ह्या प्रकरणामध्ये आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध खटला चालवला जाणार आहे आणि यासाठी NIAच्या कस्टडीनंतर त्याला मुंबईत आणलं जाईल आणि मुंबईमध्ये 26/11 खटला त्याच्याविरुद्ध चालवला जाणार आहे. गणेश, आता भारतामध्ये तो हस्तांतरित होणार आहे आणि आजच तो भारतात येईल असं कळतंय. या संदर्भामध्ये जे काही अपडेट्स असतील ते वेळोवेळी घेतच राहू. धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.